मोरे आणि दिलीपजी मोरे रील स्टार आणि नक्कीच एक चांगले इष्टरक्षक आहेत जोशी 11 बादवड बी संघाचे. चला आता वेळ घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करा आपण. नक्कीच आज चालू हंगामाची सुरुवात. अनिल गुरुनाथ केनी होम फोटो लाईव्ह ज्यांच्याकडून पंचांना टी शर्ट, समालोचक, गुणलेखक आणि लाईव्ह यांच्यासाठी टी शर्ट. त्यानंतर संतोष तुकाराम पाटील काल्हेर आपल्या संघटनेचे सदस्य आहेत, विशेष कार्यकारी अधिकारी यांच्याकडून देखील आम्हाला टी शर्ट आलेत. चिकणे सरांकडून कॅप. सर्वांचं धन्यवाद. नक्कीच दोन्ही संघाचा 12वा कंपल्सरी पाहिजे. चेंडू टाकला आणि आला तर पेनल्टी आहे. चेंडू टाकण्याआधी, सामना सुरू होण्याआधी दोन्ही संघांचे 12वे खेळाडू समालोचक कक्षामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. बघा, नक्कीच ज्या संघाची प्रवेश फी, वार्षिक फी बाकी असेल त्यांनी कृपया ती आपल्या संघटनेकडे जमा करायची आहे. बघूया, संदेश पाटील आणि भरत चौधरी अशी जोडी 12वे खेळाडू. जितेंद्र पाटील आपले 12वे खेळाडू. गेम ऑन. पहिला चेंडू संदेश पाटीलच्या बॅट मधून या सीझनचा. बघूया, चौकार की षटकार. इथे षटकाराचा इशारा आलाय. वा, नक्कीच धून चांगली आहे. मात्र असे रेकॉर्ड ब्रेक कोणी करू नका आणि कोणी अटक होऊ नका. आमचे डीजे अभी, आमचे जितूमामा असतात नेहमी जॉली व्यक्तिमत्व. चेंडूला बॅकफुटला जाऊन अतिशय चांगला कव्हर पॉइंट रिझनचा फटका. 6 नंतर 10, 10 का दाम. संदेश पाटील पुराणी लेमे चौकार. दमदार सुरुवात आहे. 10 धावा ठोकलेत. गोलंदाज पंडित गुलवी या संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. बघूया, दिलीप मोरे एष्ट्यांच्या मागे अगदी एष्ट्यांना चिपकून नेहमी एष्टरक्षण करताना राऊंड द विकेटनं पंडित गुलवी. इथे ऑफ चेंडू होता. चेंडूला कंट्रोल पूलचा फटका खेळले. चेंडू चाललाय लॉंग लेग आणि डीप स्क्वेअर लेग रिजन मधून चौकार. गफलत पाहायला मिळाली. आखरीकार 2 धावा पूर्ण झालेत. धावसंख्या झाली ती 20. आमचे स्कोरर मयूर पाटील भादवाड. क्या बात आहे. मयूर पाटील आमचे ज्ञानेश्वर मुकादम यांच्या जागेवर गुणलेखनाची भूमिका पार पाडताना. वेलकम संदीपजी मोरे, सचिन म्हात्रे, कोणगाव उद्योगपती,
सचिन म्हात्रे आपलं वेलकम. बघूया या चेंडूवर एक सिंगल धाव घेतली म्हणजे पहिले 6 चेंडू संदेश पाटीलच्या वाट्याला आणि 6च्या 6 चेंडूमध्ये 21 धावांची चांगली सुरुवात. नक्कीच आपले कोणगावचे उद्योजक उद्योगपती सचिन म्हात्रे अगदी कोणगावाचा विचार केला तर चेरोबा 40+ कोण चाचणी स्पर्धा जिंकली. काल श्यामदादा चौधरी यांच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय देखील झालेली आहे. प्रशांत म्हात्रेची टीम एकता मिसाईल आणि काल भरत पाटील पोलीस मित्र यांनी तब्बल प्रशांत म्हात्रेला प्रत्येक चौकार षटकार आणि विकेटला 5000, दिनेश भोईरला 2000 आणि राजेंद्र पाटीलला 2000 असे तब्बल 31,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्या स्पर्धेतून दिलेले आहे. गोलंदाज शरद नाईक. नक्कीच आमचे कैलास मामा दिलीप मोरे यांचे एक आत्या मामा आहेत. चांगलं व्यक्तिमत्व आणि अगदी दिलीप मोरे यष्टी रक्षक म्हटलं की संघाचा पाठीचा कणा. यानंतर जय बजरंग भिनार आणि वरालदेवी ताडाली असा सामना होईल. पहिला चेंडू अतिशय चांगल्या लाईनात लेंथवर स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडूला उचललाय. दुसरी धाव संदेश पाटीलनं तेच तर्रार कंप्लीट केलेली आहे. नक्कीच पंचांचा इशारा येत नाही म्हणजे चेंडू बॅटला चाटून गेला होता. यस 23च्या 23 धावा या संदेश पाटीलच्या बॅटमधून आहेत. 7 चेंडूमध्ये 23. संदेश 50 करतोय की काय तांगडी साहेब, कारण की स्ट्राईक स्वतःवर ठेवत आहेत. बघूया काहीतरी विचारमय सुरू असेल. मोठा खेळाडू आहे. 7 मध्ये 23 आलेत. इथे हा चेंडू खेळला अगदी इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि प्रथमच भरत चौधरी यांना स्ट्राईक मिळालेली आहे तब्बल 9व्या चेंडूवर. नक्कीच रविकांत पाटील चांगली फिल्डिंग अगदी आपली पाहिली तर डीप एक्स्ट्रा कव्हरला आहेत. जोशी साहेबांचे संघ हेमंतजी गुलवी यांचे संघ आपण पाहतोय. जोशी 11 भादवाड ए आणि बी. ताडाली टीम आणि भिनार टीम इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी तयार आहे. फुलटॉस भरत चौधरीचा फटका बसलाय. इथे झेल ड्रॉप केला आणि नक्कीच अगदी सीमारेषेच्या बाहेर गेले होते क्षेत्ररक्षक. नाही, सीमारेषेच्या बाहेर आपण चेंडूला स्पर्श केलाय. नक्कीच चौकार आहे. इथे सर्व काही आपण पाहिलं. संदीप मोरे तर जोशील भादवड टीमच्या अपोजिट आपल्याला घडताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 28. 1 ओव्हर 3 चेंडूमध्ये 28. चांगला चेंडू होता. तितका चांगला फटका देखील आपण पाहतोय. लॉंग ऑन रिझनला चेंडू जातोय सीमा पार. चौकार. आमच्या ज्ञानेश्वर चिकणे सरांनी देखील चांगली कविता याच्यावर लिहिलेली आहे. अवनीताई पाटील यांचे संगीत. फुलटॉस होता. चेंडूला ऑन साइडला केले. बघूया काऊ कॉर्नर रिझनला चांगली फिल्डिंग. नक्कीच नक्कीच इथे भरत चौधरीचा जर झेल घेतला असता तर नक्कीच गोलंदाज शरद नाईकला पहिले विकेट घेण्याची संधी होती. धावसंख्या 33. 11 चेंडू मध्ये 33 म्हणजे प्रति चेंडूचा विचार केला तर 3 धावा आलेले आहेत. बॅटची आउटसाइड एज लागलेली आहे स्टँडच्या मागे. इथे काय घडलंय? भरत चौधरी का धाव घेतली नाहीये? इथे धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. बघूया नवीन येणारा फलंदाज याच्यासाठी आपली जागा खाली केली की अजून काही कारण असू शकेल. पहिला फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होतोय.
भरत चौधरी. आणि जय बजरंग भिनार असं आपण यानंतर सामना पाहणार आहात. इथे देखील संदेश पाटीलच्या बॅट मधून हा चौकार आलाय. नक्की संदेश पाटीलनं या हंगामाची सुरुवात अगदी धूम धडाक्यात केलेली आहे. संदेशने षटकार ठोकला तर भरतने चौकार ठोकून या स्पर्धेची सुरुवात केलेली आहे. चांगल्या ट्रॉफीज आपण पाहतोय. चाचणी स्पर्धा 2025-26 भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा हा पहिला हंगामाचा क्रिकेटचा महासंग्राम. इथे हा चेंडू आलाय वाईट. दिलीप मोरे आज नक्कीच खुश असतील, कारण की या सामन्यातून इष्ट्यांच्या मागे हा चांगला त्यांनी चेंडू पकडलाय. संदीप मोरे, दिलीप मोरे, सूर्यकांत मोरे, अगदी मोरे घराण्यानं भादवड संघाला इष्टरक्षक खूप दिलेत. संदीप मोरे देखील आमचे इष्टरक्षक भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय ए संघामधून. इथे पंचांचा आलाय बिमरचा इशारा. बघूया दुसरी धाव रवींद्र काटेनं जलद गतीने पूर्ण केली. तुम्ही बिमर साठी तुमच्याकडे एक संधी आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज देण्यासाठी फक्त खेळाडूंना बिमरसाठी एक रिव्ह्यू दिला जाईल. तो गमावला तर पुन्हा घेता येणार नाहीये. फक्त एकच तुम्हाला संधी आहे. बाकी तुम्ही कुठल्याही निर्णयासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करू शकत नाहीये. फक्त बिमरसाठी. धावसंख्या 41. 30 वरती संदेश पाटील. 30+. बघूया इथे एक तर पूर्ण केलेली आहे. थोडीशी मिसफील्ड मात्र रवींद्र काठे स्ट्राईकवर असतील. 31 वर संदेश पाटील. स्वयंभू स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीम एक बाद 42 42. आमचे दिलीप मोरे चांगले वादक देखील आहेत. जीत रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रदीप दादा मोरे. इथे बघूया रवींद्र काठे. इथे दिलीप मोरे नाराज मात्र चेंडू चाललाय लॉंग स्टॉप डीप थर्ड मॅनला सीमा पार चौकार. ताडाली इथे दाखल झाले. चला संदेश वकारे जय बजरंग भिनार टीम दोन्ही टीमचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीला उपस्थित राहायचंच आहे. तुमचा संघनायक प्रतिनिधी इथे जरूर पोहोचणं गरजेचं आहे. चांगला स्लोवर चेंडू आपण पाहिलाय. चांगल्या चेंडूची फेकी आपण पाहतोय गोलंदाज प्रदीप पाटील कडून. प्रदीप पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व.
नक्कीच आर्यन सिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील, क्रिकेटवर देखील अपार प्रेम आहे. मुसाबा असतील, मनोहर जोशी यांचे एक चांगले सहकारी. बघूया चेंडू चाललाय अगदी डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. 2 धावा इथे संदेश पाटील पूर्ण करतात. धावसंख्या 49. पहिल्या सामन्यातून तब्बल 72 जय गावदेव वडनगर टीमच्या नावी. बघूया आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या आणि सर्वात चांगली कामगिरी कुठल्या संघाच्या नावावर की कुठल्या खेळाडूच्या. शेवटचा चेंडू प्रदीप पाटील ओव्हर द विकेट. इथे चेंडूला टर्न केलाय, दिशा दिली, खाली क्षेत्र आहे. संदेश पाटील काय फलंदाजी करतायत. वाह, अफलातून हा चौकार. सचिन म्हात्रेकडून गोलंदाज रविकांत पाटीलला सुवर्ण संधी. 3 चेंडू राहिलेत, 3 मध्ये 2 विकेट घेतल्या तर त्यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. हे खेळाडूंवरचं प्रेम आहे. सचिन म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक. फुलटॉस चेंडूला टर्न केलाय काऊ कॉर्नर रिजनला. चेंडू खेळलेला आहे. बघूया रवींद्र काठे आणि संदेश पाटील मध्ये चांगली तालमेल. नाही बाकी आहेत. आमचे स्कोरर सांगतायत 45 वर पोहोचलेले आहेत. 5 धावा. संदेश पाटीलला चाचणी स्पर्धेतून पहिली 50 करण्याची संधी आहे. चेंडू आहे 2, शेवटचे 2 चेंडू. आणि हा बघूया नक्कीच काय फिल्डिंग अफलातून. कल्पेश पाटील संघाच्या 2 मौल्यवान धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. आता संघाची धावसंख्या झाली
64 आणि संदेश पाटीलला पाहिजे 3. वा, बघूया चेंडू बाकी आहे. तुमच्या बॉलरचा कारनामा अजून बाकी आहे. प्रदीप पाटील खुश आहेत. बघूया 50 ला 3 आणि इथे नक्की संदेश पाटीलची 50 जरूर थांबली. धावचित देखील झालेत, हरकत नाहीये. 47 वर धावचित बाद झालेत. संघाची टोटल बनवली 64 आणि 65 धावांचं लक्ष आहे. ते जोशी 11 भादवड बी या टीम समोर. आपण जाऊया नाणेफेकी कक्षामध्ये. जय बजरंग भिनार आणि वराल देवी ताडाली. संदेश वकारे जय बजरंग भिनार टीम. बघा ताडाली संघाचे संघनायक उमेश चौधरी आहेत. दत्ता पवार उपस्थित आहे. संपूर्ण टीम आहे. मित्रांनो, जो संघनायक उशिराने रिपोर्टिंग करेल त्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. तरी साहेब सिनियर 40+ संघटनेमध्ये चाचणीपासून नवीन नेमवले आलेले आहे. जर नाणेफेकीसाठी उपस्थित नसतील, जो संघ 2 संघ नसतील तर 1 ओव्हर पेनल्टी आणि समोरचा जर संघनायक नसेल तर 3 धावांचा पेनल्टी अशी सिनियर संघटनेमध्ये नेमवली झालेली आहे. आणि संजयबाईच्या टीमला देखील त्याला सामोरं जावं लागलेलं आहे. महेश काबूकरच्या टीमला देखील सामोरं जावं लागलेलं आहे. नेम बनवा आणि त्या नियमाचं जरूर सर्वांनी पालन करा. दोन्ही संघ नसले तर 1 ओव्हर आणि समोरचा जर संघनायक नसेल संघनायक तर त्याला 3 धावांचा पेनल्टी. भिनार टीम चेंडू पडण्याआधी नाणेफेकी होणं गरजेचं आहे. जय बजरंग भिनार आणि वराल देवी ताडाली चाचणी स्पर्धेचा पहिल्या फेरीचा 4था सामना आपण पाहणार आहोत. पिंटू पाटील देखील आलेले आहे. क्या बात आहे. योगेश नाना, जय भोईर, संदेश उर्फ पिंटू पाटील. आज जोशी 11 भादवड बी टीमचा खेळ पाहण्यासाठी हे संघाचे खेळाडू देखील अगदी या क्रीडानगरीमध्ये उपस्थित. त्यामध्ये योगेश नाना, पिंटू आणि आमचे संदीप मोरे. अपार मेहनत या स्पर्धेसाठी. आनंद पाटील, आमचे नक्कीच A1 जोडी सचिव रमेश तरे साहेब आणि सहसचिव धर्मेंद्र तांगडी, हेमंतजी गुलवी, मुसाबाई, त्यानंतर जोशी साहेब, बंटी चौधरी यांची सर्वांची मेहनत आहे. चला जय बजरंग भिनार टीम, आपण प्रतिनिधी संघनायक कोणीही चालेल, नाणेफेकी होणं गरजेचं आहे जेणेकरून आपली वेळ वाचेल. तुम्ही निर्णय राखून ठेवला तरी चालेल, नाहीतर तुम्हाला जे संघटनेची नेमवले त्याला सामोरे जावं लागेल. कोणाचाही संघ असो, प्रताप पाटील साहेबांचा संघ असला तरी तोच नेम, जोशी साहेबांचा संघ असला त्याला देखील तेच नेम आहे, आणि गणेशदादा केनी यांचा संघ असला तरी तोच नेम असेल. नेमावली सर्वांना समान आहे. चला फलंदाज पाठवा आपण लगेच. नक्की चेंडू पडण्याआधी नाणेफेकी होणं बंधनकारक आहे. मित्रांनो, सहकार्य करत चला. सुरुवात चांगली तर शेवट चांगला आहे असं आपण नेहमी म्हणतोय. चला फलंदाज पाठवा. संघनायक प्रदीप पाटील, दिलीप मोरे, ऑल टीम जोशी 11 भादवड बी. चला चला फास्ट करा, जरा स्पीडअप करा मित्रांनो. अतिशय चांगली स्पर्धा, चांगले कलरफुल बॅनर. या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर दात्यांनी सहकार्य केलेले आहे त्यांचं नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीनं इथे आभार. पहिले 3 ओव्हर 15 मिनिटं आहेत. पंच आपण देखील वारंवार खेळाडूंना
वेळेच्या बाबतीत सूचना करायच्या आहेत. नरेश गुलवी आणि पंडित गुलवी ही जोडी खेळपट्टीवर आहे. दोन्ही संघाचे संघनायक नसतील तर एक ओव्हर कमी आणि समर्थ जर संघनायक नसेल तर त्याला 3 धावांचा पॅनल्टी. पंडित गुलवी आणि नरेश गुलवी, क्या बात आहे. गुलवी अँड गुलवी कंपनी डावाची सुरुवात करण्यासाठी लक्ष मोठं आहे. मात्र रविकांत पाटीलवर आशा आहेत. 65 धावा. चला चला सामना सुरू करा. संदेश पाटील पहिला चेंडू लेट कट केले. नक्की चेंडूची लाईन अँड लेंथ चांगली ओळखली. गतीचा चांगला वापर केलाय फलंदाज पंडित गुलवीनं. पहिल्या चेंडूवर 2. नाही नक्कीच आता आपण मोरेसर भादवड संघ गावाचा टेमगरपाड्याचा विचार केला तर मला वाटते 4 संघटनेमध्ये तब्बल 2-2 संघ आहेत. तुमचा रेकॉर्ड असेल. सिनियर 40+ मध्ये 2, नवीन 40+ मध्ये 2, मास्टर मध्ये 2 आणि एक ओरिजिनल 40+ त्याच्यामध्ये 2, म्हणजे 8 संघ या भादवड गावातून 40+ क्रिकेट खेळतायत. क्या बात आहे. हा चौकार नाही नक्कीच एक लॉट झाला त्यांचा. 8चा लॉट आहे तांगडी साहेब. 1 दिवसाचा लॉट झालाय पक्का. बघूया पंडित गुलवीनं 2 मध्ये 6. सुरुवात चांगली आहे. संदेश पाटीलनं ज्या पद्धतीने सुरुवात केली तशी सुरुवात पंडित गुलवी. इथे अगदी स्विंग अँड मिस फटका ऑन साइडला केलायचा होता. चेंडू आणि बॅटमध्ये प्रॉपर संपर्क नाहीये. डॉट बॉल. 65 बनवायचे आहेत. आव्हान मोठं आहे. प्रत्येक चेंडू तुम्हाला सीमारेषेवर पाठवावं लागेल. बघूया इथे अफरकटच्या अंदाजानं चेंडू पॉइंट रिझनला उडवला आहे. नक्की चांगले प्रयत्न आपण इथे पाहिलेत. झेल जरूर ड्रॉप झालाय. 2 धावा पूर्ण केलेत पंडित गुलवीनं. 4 चेंडू 8. 4 चेंडू मध्ये 8 बनवायचे. 24 मध्ये 65. यानंतर जय बजरंग भिनार आणि वराल देवी ताडाली. क्या बात आहे. संदीप मोरे जी तुम्ही बक्षीस असे लावा की जेणेकरून तो खेळाडू तुमचं बक्षिसाचं पात्र ठरेल. आता इथे नरेश गुलवीला बक्षीस लावलाय. 2 षटकार 1000 रुपये. बघूया कसे पण म्हणजे बॅटनीच मारावे लागतील. षटकार धावून नाही होणार. लागोपाठ मारा कुठे मारा. इनिंग मध्ये 2 मारा. बघूया इथे चेंडू अगदी 20 मध्ये खेळलेला आहे. आणि नक्कीच पहिला ओव्हर अगदी आपण पाहिलं तर 2.4 मिनिटांमध्ये इथे 1 शॉटचा इशारा आलाय. 1 धाव 2 धावले होते. फक्त 1च धाव मिळेल. तर नक्कीच आपण समालोचन कक्षामध्ये बदल करूया. ऐकूया आपल्या स्पर्धेचे मुख्य समालोचक अग्री कवी आणि नक्कीच यावर्षी अजून एक खांद्यावर जबाबदारी जय गावदेव वडनगर संघाचे संघनायक ज्ञानेश्वर चिकणे सरांना आपण ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच कायम केणी सर. 65 धावांचं खरं तर लक्ष आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावपलकावर लागलेले आहेत त्या 11. नवीन 40+ क्रिकेट संघटना चाचणी स्पर्धा 2025-26 तमाम क्रिकेट रसिक टेनिस बॉल क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी ज्ञानेश्वर चिकणे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहत आहेत
जोशीलेन भादवड बी अध्यक्षांचा संघ आणि नंदकिशोर खारबाव उपाध्यक्षांचा संघ, दोन्ही संघामध्ये अगदी चुरशीची लढत सुरू आहे. 65 धावांचं लक्ष. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. दुसऱ्या षटकासाठी जगदीश कारभारी हे मोठं नाव आहे. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी कशी करावी हे जगदीश कारभारीला माहिती आहे. अनेक सामने अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. इथे मात्र चाचणी स्पर्धेमध्ये कशी कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर बॅटवर चेंडू आहे. ते क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेवर सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुसरी ही पूर्ण. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. प्रत्येक संघ जिंकण्याची पराकाष्ठा करेल चाचणी स्पर्धेमध्ये. तब्बल 60 सामने, 31 संघ, प्रत्येक दिवशी 15 सामने. अगदी अविरत चालणारी अहोरात्र ज्याला म्हणतो ना, ती अहोरात्र चालणारी स्पर्धा. लेट पण थेट ड्राईव्ह केलेला चेंडूला, परंतु यावेळी मात्र चेंडू प्रॉपर बॅटवर नाहीये. ताकद कमी पडली. खराब क्षेत्ररक्षण होते आणि त्याचा फायदा मात्र मिळत नाहीये. चौकार जात नाही, परंतु तिसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. उत्तुंग फटका आहे. हो आणि बघा अंदाज बांधला नव्हता आणि अशा अनुषंगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. बॅटवर प्रॉपर आलेला नाहीये. करे कोई और भरे कोई असं घडलेलं आहे. धावबादच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा 12च्या सरासरीने. आणि जाऊया आपण टॉस करण्यासाठी. टॉस होईल जय बजरंग भिनार आणि वरालदेवी ताडाली या 2 संघामध्ये. आणि सचिन म्हात्रे यांना विनंती असेल, आपण ही कोणगावचे उद्योगपती सचिन साहेब यांच्या शुभ हस्ते आणि आनंद भाऊ तसेच मोरे भाऊ या सर्वांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या.
सर्वात प्रथम कॅप्टन आपण टॉस बघून घ्या. आपण आहोत टॉस बॉक्समध्ये भिवंडी तालुका न्यू 40+ क्रिकेट संघटना. आपण त्यांना पहिले दाखवू. एका बाजूला हेड, एका बाजूला टेल. हेड किंवा टेल आपण कॉलिंग करायचं आहे. कोण कॉलिंग करेल? येस, हेड असं म्हणणं आहे ताडाली संघाच्या कॅप्टनचा. आणि मात्र पडलेले टेल. टॉस जिंकलेले फक्त निर्णय कळवा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण पाहतोय. निश्चितच त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये. जय बजरंग भिनार या संघाने टॉस जिंकलेले आहे. आणि पहिल्या चेंडूवर प्रहार पाहतोय पण षटकार. तीस धावा झालेल्या आहेत. आता 35 धावांची गरज. असं वाटलं होतं की सामना एकतर्फा होईल, मात्र हम भी कुछ कम नाही असं दाखवून दिलेलं आहे जोशी इलेव्हन भादोड बी संघाने. हो, इथे मात्र फ्लाईट दिला चेंडूला आणि त्याचा फायदा मिळाला राजाला. आता 10 चेंडू आणि 35 ची गरज. 10 चेंडू 35 ची गरज. हे 4 चेंडू खूप आणि खूप महत्वाचे झालेले आहेत. जय बजरंग भिनार संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. यानंतर अफुल टॉस आहे. वारंवार आपण पाहतोय फ्लाईट देण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 31 वर पोहोचलेली आहे. 9 चेंडू 34 धावांची गरज आहे. अजून जर एक चौकार षटकार आला तर निश्चितच जवळपास ह्यावेळी काय घडलंय? वाईटचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल, 32 वर पोहोचेल. जय गावदेव वडूनगर, गंगामाता गुंदवली, नंदकिशोर खारबाव, जय बजरंग भिनार, आयडियल फ्रेंड्स हायवे दिवे आणि चौथा हिरवा मानकोली असे यानंतरचे सामने असतील. हो, आता मात्र पाहतोय आपण थोडासा चेंडू उचलला आणि निश्चितच 22च्या रूपाने हे सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 33 वर जरी पोहोचली तरी मात्र जिंकण्यासाठी अजून 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. क्या बात आहे. पहिले 2-3 चेंडू फ्लाईटेत टाकले, त्यानंतर आपण बघितला टप्पा बदलला आणि यशस्वी झाला. राजाला अनुभव आहे पुढे आल्यानंतर कशी गोलंदाजी, क्रीज सोडल्यानंतर कशी गोलंदाजी करावी. शेवटचा चेंडू राजाचा. दुसऱ्या षटकात धाबे दण आणले होते खारबाव संघाचे. तिसऱ्या षटकात रिकव्हरी केलेली आहे. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर अजून धावे दण आणले होते संदेश पाटीलचे, परंतु आता रिलॅक्स झाला असेल कारण 1 शॉट. पंचांचा इशारा येतोय, अगदी सूक्ष्म लक्ष आहे पंचांचं. धावसंख्या धावपलकावर 34. आता जिंकण्यासाठी सेकंड टॉस पूर्ण फी जमा केल्याशिवाय उडवली दिली जाणार नाही. ऑफिशियल सूचना देण्यात आलेली, प्रत्येक संघाला आपापली फी जमा करा. 6 चेंडू 31 धावांची गरज असताना पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी ब्लॉक होल मध्ये टाकला होता. खूप चांगली गोलंदाजी झाली दुसऱ्या षटकात. खरं तर राजाकडून पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्याने कमबॅक करून दिलं. त्यानेच कमबॅक केलं नाही तर आपल्या संघालाही कमबॅक करून दिलं. ही जिगर लागते, हा विश्वास स्वतःवर लागतो. तो राजाने इथे स्वतःवर विश्वास दाखवला. 35 धावा 30 ची गरज, 5 चेंडू 30 ची गरज, 5 षटकार मारावे लागतील. आणि इथे चेंडू मात्र डॉट होतोय. आता
जिंकण्याचं अंतर फक्त कमी करावं लागेल, कारण 4 चेंडू 30 धावा पॉसिबल तर होणार नाही आहे, परंतु जिंकण्याचं अंतर हारण्याचं अंतर कमी करावं लागेल. नेक्स्ट मॅच वरालदेवी ताडाली वर्सेस जय बजरंग भिनार. हाही चेंडू चांगला होता. क्या बात आहे. संदेश पाटीलची जेव्हा टॉसला आपण ओपिनियन घेतली तेव्हा सांगितले काही आमचे वडगरला प्रॅक्टिसला जातात खेळाडू, काही कालवारला, काही वडूनगरला, परंतु इथे मात्र वाटते की जरी अलग अलग ठिकाणी प्रॅक्टिसला गेले मात्र शरीराने मनाने हा संघ एकत्र आहे. लॉफ्टेड शॉट, परंतु त्याचा फायदा होणार नाही. फक्त आणि फक्त सिंगल आली. आणि दोन्ही संघांना एक विनंती असेल, सामना संपल्यानंतर आपल्या कमिटीच्या नेहमीच्या पद्धतीने आपण शेक हँड करायचा आहे, कारण हा सामना शेवटचा नाही सामना या मित्रांनो. पुन्हा पुन्हा तुमचे सामने होत राहतील, फक्त आपण प्रतिस्पर्धी आहोत ते मैदानावर. त्यानंतर एकमेकाचे भाऊ, एकमेकाचे मित्र. चांगला फटका आहे, परंतु उशिरा फटका आलेला आहे. चौकार आला मात्र चौकाराचा काही उपयोग होणार नाही आहे. धावसंख्या 40वर पोहोचवलेली आहे. फक्त आम्ही 40 धावा केल्या हा एक दिलासा मिळणार आहे जोशीलन भादवड बी संघाला. यस, हस्तांदोलन करायचं आहे सामना संपल्यानंतर. दोन्ही संघांना विनंती असेल, कारण चाचणी स्पर्धा इथून पुढचा प्रवास प्रत्येकाला एकामेकाबरोबर करायचा आहे. आणि आत्ता 44 धावा झाल्या, सामना संपलेला आहे. दोन्ही संघांनी शेक हँड करून घ्यायचंय, हस्तांदोलन करून घ्यायचंय. अभिनंदन नंदकिशोर खारबाव संघ, अभिनंदन योगेश पाटील, अभिनंदन संदेश, सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. हडलक जोशीलन भादवड बी, हडलक जोशी साहेब, हडलक मुसाबाई, हडलक मोरे भाऊ, हडलक प्रदीप